तर काय म्हणता मित्रमंडळी, आज पाण्याची खूपच आम्हाला परिस्थिती माहीत झाली. तर चला पुढे सांगतो. तर सगळ्या आधी माझ्याकडून सगळ्याला राम राम मी करतो. आणि मी इकडे आपल्या चौकामध्ये येऊन पाहतो तर इकडे चांगलंच रस्त्यानं पाणी वाहत होतं आणि इकडे आपले मित्र होते नाली खांदत. तर आपलं गाव म्हणलं तर आपल्या मित्राला तर मदत करा लागते. मग मी घेतलो पावडा आपल्या हातामध्ये न लागलो नाली खांदाले आणि तेवढ्यातच आपलं फास्ट काम राहते. तर मग आपण रप नाली खांदलो आणि इकडे येऊन पाहतो तर आता पाणी मस्त जाले लागत होतं आपल्या नाली. इकडे बंद नाली सोकल्यावर आता आम्हाला जायचं होतं घराकडं. तर मी आणि माझे मित्र निघले मग घराकडे जायसाठी. आणि घरी आल्यावर आम्हाला जायचं होतं आपल्या जंगूबाई पेन ठाण्याकडे पांढरकवड्याले. तर मग आपली गाडी होती मस्त आपल्या अंगणातच लावून गाडीला घेतले ना निघले आम्ही जायसाठी. इकडे आम्ही आपल्या हवे रस्त्यावर लागल्यावर आम्ही पण आपला ब्लॉग काढणं सुरू केलता होता ना भाऊ. कसे दिसतो मग आम्ही तिघं जण तर कमेंट करून सांगा ना यार. ताऊ आपली गाडी जोरात स्पीडनं चालवली म्हणून आम्ही पोचले होते मग आपल्या पांढरकवड्याले आणि तिथून जायचं होतं आपल्याला जंगूबाई पेन ठाण्याकडे. तर आम्ही निघले मग आउट साईडनं आपल्या जंगूबाई पेन ठाण्याकडे जायचं आणि तिथं पोचल्यावर आपल्याला ठेवायची होती गाडी आपल्या पार्किंगकडे. तर मग आम्ही एका साईडनं लावली आपली गाडीनं निघले आपण पेन ठाण्याच्या अंदर जाण्यासाठी. तेवढ्यातच आपले छोटे मोठे फॅन भेटले होते आपल्याला. तर तेवढ्या पण आपला ब्लॉग काढून घेतलो होतो आपल्या सूरज भाऊचा. तर आमच्या तिघाला इकडे करायचं होतं आपल्या जंगूबाईचं दर्शन. तर आम्ही आलते आपल्या मंदिरात आणि इथं लागले होते आम्ही दर्शन करायला. आमचं दर्शन झाल्यावर आम्हाला यात्रा फिरायचं होतं. आता आम्हाला तेवढं काही माहित नव्हतं यात्रा कुठे भरते बा. तर आम्ही निघले इकडे यात्रा पाहत. तर तेवढ्यातच आपले मित्र भेटले होते दुसऱ्या जिल्ह्यातले, म्हणजे आपलेच होते लहान मोठे छोटे फॅनवाले मित्र. तर त्यांचा पण एक ब्लॉग काढलो होतो आपल्या व्हिडिओमध्ये. आणि इकडे पाहिलं तर बैलगाडी बनवून होती मस्त लाकडाची, घड्याळगिन असे काही सगळेच म्हणायचे जे काही आहे ते. आणि इकडे आपल्या बंद्या आदिवासीचा इतिहासच होता, म्हणजे आपलं जे काही आपली वस्तू आहे ना आपल्या आदिवासीचे ते सगळं होतं. आणि इकडे तेवढ्यातच कोयवाशी पॉईंट नाश्ता सेंटर होता वाघुलीवाल्याचा. आणि तेवढ्यातच इकडे येऊन पाहतो तर आपला वाघुलीचा होता आचार्य आपला संजय भाऊ मडावी. तर खतरनाक भाज्या गिजा बनवते, संपर्क करा आपल्या संजय भाऊ मडावीला. आणि इकडे आपल्या वीर बापूराव शेडमकेचा पुतळा होता आणि इकडे आपला सलाका घागरा होता. असे खतरनाक पाहायला भेटले बापू आम्हाला यात्रेमध्ये आपल्या जंगूबाई पेन ठाण्यामध्ये. आणि इकडे येऊन पाहतो इकडे बंदे स्टिकर होते जे गाडीचे काही रिडियम गिडियम आहे, झेंडे टी शर्ट असे. तर आम्ही आलते मग इकडे आपले उईके सरांचं भाषण ऐकण्यासाठी. तेवढ्यातच इकडे पाहतो तर मस्त ताशा ढोल सैनी असं काही होतं आदिवासी पारंपरिक वाघ संस्कृती. तेवढ्यातच आपलं यात्रा गित्रा सगळं पाहिणं झालं. तर मग आम्ही तिघं जण निघले घराकडे जायसाठी. तर काय म्हणता मित्रमंडळी, आजचा आपला ब्लॉग नक्की पहा. तर आम्ही तिघं जण आलते होते आपल्या जंगूबाई पेन ठाण्याच्या ह्याच्यात, कारण तिथं होती यात्रा. हरेक ठिकाणाचे म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून आपले म्हणजे काही विक्री करणारे आले होते. तरी आपला ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या आयडी फॉलो करा. आपली आयडीचं नाव आहे पेंदोर 1232. जय सेवा.